करत नसतो, कारण त्याला माहीत असतो आकाशात आकाशी माझ्या बसण्याचंच ठिकाण नाही आहे. तसं तुम्ही या मैदानामध्ये किती उंच शिखर गाठा, कधी स्वतःवरती गर्व बाळगत जाऊ नका, कारण गर्वाचे घर खाली आहे असं म्हटलं जातं. अनेकांनी भूतकाळामध्ये आपले या मैदानावरती वर्चस्व गाजवलं आहे, वर्तमान काळामध्ये अनेक वर्चस्व गाजवत आहेत आणि भविष्यात येणारे युवक या ठिकाणी वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून सांगतो, पहिला चेंडू उजव्या एसटी पासून दूरवरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामन्याला झाली सुरुवात. पहिला चेंडू आमचे सन्माननीय पंच दोन्ही हात समांतर दिशेमध्ये आपल्याला हवेमध्ये तरंगताना दिसतील. अवंतरच्या माध्यमातून सामन्याला झाली सुरुवात. एक धावसंख्या धावफलकीवरती लागते. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून निघून चाललाय. एका धावेसाठी बॅटच्या माध्यमातून पहिल्या धावा या ठिकाणी लागल्यात. एक चेंडू 2 धावा अशी धावसंख्या धावफलकीवरती लागताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपण जर पाहतोय, राहुल आणि योगेश सलामीला आलेली जोडी. आता मात्र स्ट्राईक एंडवरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये चांगला बॅटिंगच्या माध्यमातून बोलबाला होता. या ठिकाणी मात्र त्याच्या समोर येतोय अनिकेत. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. बघा या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती आता मात्र योगेश येतोय. स्ट्राईक एंडवरती आपण राहुल पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो राहुल आहे. त्याला टी शर्ट दिला गेला होता, मात्र टी शर्ट मोठा होतोय त्याला, म्हणून तो एक्सचेंज केलाय. आणि स्पर्धेचा नियम आहे टी शर्ट परिधान करणं गरजेचं आहे आणि तो टी शर्ट मैदानामध्ये आपल्याला दिसणं गरजेचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. रोशन सेफ अँड झोन मानला जातोय. NP स्पोर्ट्स संघाकडून चांगली कर्णधार पद तो भूषवतोय. या ठिकाणी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू असं म्हणतात आहे सूर्याला नमस्कार करून येईल. तत्पूर्वी भाऊ चेंडूच्या खाली आपली तयारी दर्शवतोय. झटका क्रमांक 1 लागतोय योगेशच्या माध्यमातून. इगतपुरी संघाला गडीबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. RD फलंदाजीसाठी येतोय. 4 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेचं षटक अनिकेत हाताळतोय. एक अतिशय महत्वाचं षटक म्हटलं तर अनिकेतच्या हाती सोपवलं गेलंय. कर्णधार किशोरने त्याला या ठिकाणी हा नेतृत्व ही जबाबदारी सोपवली आणि त्यावरती तो आतापर्यंत खरा उतरलाय. पाचव्या चेंडूचा या ठिकाणी समाचार घेण्यासाठी RD स्ट्राईक वरती येतोय. योगेशला माघारी परतवण्यामध्ये मोठा हातखंबा भाऊचा. फुलरलेनचा चेंडू. बॅटची लिडिंग एज. इथे मात्र स्लिपच्या दिशेला क्षेत्ररक्षक तो करणार नेचुई. बॅक टू बॅकचा सलगचा दुसरा झटका. RD डगआउटच्या दिशेला गडीबाद. RDचा विचार करायला गेला तर फक्त सलामी देण्यासाठी या ठिकाणी आला. RD म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती होता. आला काय नाही गेला काय. नको गौरी विसर्जन, नको अनंत चतुर्दशी. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा असं म्हणत या ठिकाणी RD निघालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. विकी अनिकेतचा नावाचा मात्र बोलबाला आहे. 5 चेंडू टाकले, 4 धावा खर्ची केल्यात. बॅक टू बॅकचे 2 गडी बाद. हॅट्रिक वरती आहे या चेंडूवरती, कारण लगातारचे 2 चेंडू सुंदर चेंडू टाकल्यात. फुलरलेनचा चेंडू तर मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या ठिकाणी स्लिपच्या दिशेला. बघूया महत्वपूर्ण चेंडू हॅट्रिक साठी. हॅट्रिक प्राप्त होईल काय. सुंदर चेंडू यॉर्कलेनचा चेंडू होता. खोदून काढलाय, बिदून काढलाय. या चेंडूला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं टिपलंय, स्टॉप केलंय. निर्धाव चेंडूच्या सांगता झाले. षटक क्रमांक 1 लयास आला. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. चांगली गोलंदाजी,
कौतुकास्पद आणि कौतुकास पात्र असलेला अनिकेत. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 2. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय नन्नू. डाऊन द ग्राउंड फटका इनफिल्डला भेदून काढलाय. वन बाउन्स. या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देणारा एवन ब्रँडचा दर्जेदार चौकार. नंदूवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचं धाडस करतोय राहुल. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सुंदर फटका. लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या डोक्यावरून हा सजवलेला फटका आपण पाहतोय. डीप मिड ऑफला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका. 4 धावा निश्चितच प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचते. घुटनाट एक तमाशा देख. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. इनफिल्ड मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न. चांगल्या धावा रोखल्यात या ठिकाणी भाऊने. संपूर्ण एफर्ट प्रदान करतोय. एकच धावसंख्या इकडे वाढली. धावसंख्या 9 वरती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती झाले सज्ज. फुलटॉस चेंडू धिरकावून दिलाय. मिड विकेट मिड विकेट मिड विकेट. विकेटचा पतन करतोय. चांगला झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. झटका क्रमांक 3 विकीच्या रूपाने इगतपुरी संघाला गडी बाद. कल्पेश नवीन फलंदाज एंटर होतोय. 5व्या क्रमांकावरती कल्पेश या ठिकाणी येतोय. त्याचं कारण असं की विकी फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती हवाई हमला करण्याचा प्रयत्न. ते म्हणतात ना लालच बुरी बला. लालच दिसली तिथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. बॅटची इनसाइड एज. पुन्हा एकदा खतरे की घंटी या ठिकाणी वाजत होती मात्र वेळेवरती पोहोचतोय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण भाऊच्या माध्यमातून. धावसंख्या इकडे पुढे सरसावले. धावसंख्या 10. 4 चेंडूचा खात्मा झालाय. 3 विकेट सुद्धा प्राप्त आहेत. डाऊन द ग्राउंड फटका. या ठिकाणी झेल आलं होतं. फलंदाज थोडस बदी होता. चेंडू कुठपर्यंत पोहोचतोय दिसलं नव्हतं. अचानक हमला झाला होता असं म्हणता येईल. अखेरचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू. डाऊन द ग्राउंड. काऊ कॉर्नर. डीपला प्रोटेक्शन पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या डबल डिजिट या अंकावरती 11. लॉस ऑफ 3 विकेट. चांगलं खेळ प्रदान केलंय आतापर्यंत NP स्पोर्ट्स संघाने. या ठिकाणी दोन्ही षटक हाताळले तर बघितले विचार करायला भाग पाडतंय. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये नंदूंनी सुरुवात केली होती. मोठा फटका आला होता राहुलच्या बॅटनं. चौकाराने सुरुवात झाली होती. नंतर मात्र नंदूने
या ठिकाणी चांगला कमबॅक करून दिलाय. फक्त 7 धावा खर्ची केल्यात या ठिकाणी नंदूने. एक विकेट सुद्धा प्राप्त केल्या. सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं. स्ट्रायकेट वरती आता मात्र राहुल, नाम तो सुना होगा. राजकारणाच्या पटलावर असू द्या, सिनेमा चित्रपटाच्या या पटलावरती असू द्या, किंवा क्रिकेटच्या पटलावरती असू द्या, एकीकडे राहुल गांधी, दुसरीकडे राहुल द्रविड. चला स्पर्धेत थोडंसं उशीर होतोय, घाई करायची आहे थोडीशी मित्र. तिसरं षटक, पहिला चेंडू सामना करतोय राहुल. स्ट्रायकेट वरती आपण पाहतोय थोडीशी संयमी पारी या सामन्यामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळते. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू मध्ये जान होती. अवध वाईड दिले पंचांनी. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजांनी चेक केलं जाईल. DRS च्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. आमचे सन्माननीय पंच या ठिकाणी आहेत. कुठे पिचिंग झालंय, कुठून चेंडू निघून गेलाय, कुठल्या दिशेला रवाना झालाय. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे फलंदाजाने. शफलची वगैरे रेष नाहीये मित्रांनो, जी आहे तीच लक्ष्मण रेषा आहे, ती पार करू नका. फटका सजवलाय असं म्हणता नाही. उंची मोठी आहे, लांबी किती आहे, अंतर गाठेल काय? टिपलाय झेल, संपलाय राहुलचा खेळ. गडीबाद झटका क्रमांक 4 इगतपुरी संघाला. नवीन फलंदाज या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कर्णधाराने या ठिकाणी बघा जबाबदारी सोपवली आणि त्या जबाबदारीवरती अव्वल दर्जाचा सोना रितेश बॉलिंग फलंदाजी मार्क वरती येतोय. रितेश RITESH. सुंदर लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. लाजबाब लाजबाब तीनही चेंडू पाहतोय. वाईडलाईन यॉर्करचा मारा या ठिकाणी. या क्षेत्ररक्षण थोडस चुकी करतोय, फंबल करतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक एका मागोमाग एक फंबल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा प्राप्त झाल्यात. 1 ला 2 मध्ये तब्दील केलं आणि 2 ला बघता बघता तिसऱ्या मध्ये तब्दील झालाय. 3 धावे धावफलक फुलतय. धावसंख्या पाहतोय धावफलकीवरती 14 या अंकावरती. 4 चेंडूचा कातवा झाला. अखेर 4थ्या चेंडूवरती धावांना या ठिकाणी संघर्षाचा धावा प्राप्त झाल्यात.
आतमध्ये आले, गरकन फिरले, काही फायदा झाला नाही. चेंडू लेग बायच्या माध्यमातून टिकलरच्या आश्रयाला जातोय. एक धाव निश्चितच प्राप्त. धावसंख्या इकडे पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय 15. 5 चेंडू झाले. सुंदर चेंडू. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 15 वरती स्थिरावलेली आहे. नक्कीच सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 4 पाहतोय. प्रीतम जोशी मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आपली कमाल धमाल माजवण्यासाठी आलाय. विचार केला तर 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. ऑफ साइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्करची लाईन पकडण्यामध्ये यशस्वी. खोदून काढले चेंडूला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. फेकी केली जाते. तोपर्यंत एक धाव प्राप्त होते. धावसंख्या इकडे पुढे सरसावेल. धावसंख्या 16. उलटा चेंडू डाऊन द ग्राउंड. फटका या ठिकाणी दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. फक्त चेंडूकडे पाहत राहतोय. निघून चालाय चेंडू. खासदार चषक आकर्षक दर्जेदार चौकार. फटका फसलाय. दोन धावा. जवलाय. निघून चालाय चेंडू. वाईडिश लॉंग ऑनला बीट करत षटकार. बघा झेल सुटलं. गोलंदाजाचं मन तुटलं. इथे मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय फलंदाज. कारण त्याला नवसंजीवनी प्रदान झाली. आता मात्र तो हात खोलतोय. आता मात्र षटकारांची भाषा बोलतोय. 6 धावा प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या 28-28 ऑन अ बोर्ड. वाईड लाईन यॉर्कर.
4 षटकांच्या अग्री सगळ्याची धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय 28 धावसंख्या धावफलकीवरती आहे. आता मात्र नवीन फलंदाज येतोय विजय. मागच्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली होती, इथे मात्र लेट पण थेट, कारण अखेरचा षटक 6 चेंडू उर्वरित आहेत. त्या 6 चेंडूंचा सामना करण्यासाठी विजय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अखेरचं षटक 6 चेंडूचा खेळ उर्वरित आहे आणि महत्त्वपूर्ण 6 चेंडू कर्णधार स्वतः जबाबदारी घेतोय. हे 6 चेंडू टाकण्यासाठी स्ट्राईक एंडवरती विजय, गोलंदाजीचा कमान सांभाळतोय रोशन. चांगला बॅटल दोघांमध्ये पाहायला मिळेल. लेग कटर होतं, ओळखलं, भापलं, मोठा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, विजय आलाय आणि पराजय झालाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विजयचा गडीबाद. लेग कटर टाकलं होतं, गतीमध्ये परिवर्तन सुद्धा होतं. लोअर पेसरचा चेंडू गिरकी घेतली, फटका अचूक टिपला, मात्र नन्नूला गवस घासली आणि फलंदाज फसला. नवीन फलंदाज इंटर होतोय सनी. लोअर पेसरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलाय. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रुपेश मेजर सुंदर या ठिकाणी या क्षेत्ररक्षणाचा मुजायरा पेशकश करतोय. रॅपिड थ्रो, धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय धावपटलावरती 31 धावसंख्या. 3 चेंडू शेष आहेत, 3 चेंडू झालेले आहेत. अखेरचं षटक पाहतोय स्ट्राईक एंडवरती. आता मात्र कल्पेश लेग कटर पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती चांगली पिचिंग झाल्या. यष्टी रक्षक सुद्धा आपलं कार्य सुंदर करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, पूर्णपणे या चेंडूकडे फक्त पाहत राहतोय फलंदाज. बॅटचा फ्लो येतोय, मात्र बॅटचा आणि चेंडूचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. 31 झाल्या, 31. 2 चेंडू शेष आहेत. दिडकावून दिले. या ठिकाणी जर पाहतोय रुपेश चेंडूकडे पाहतोय, मात्र रुपेशच्या मस्तक वरती दस्तक घेऊन चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार, षटकार. सदोतीस धावसंख्या झाली. सुंदर चेंडू
राजे बॉईज संघ आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल नाणेफेकीसाठी लगेच यायचं. राजे बॉईज आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे नाणेफेकीसाठी यायचं. शुभम महाडिक आणि सोपान शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि राजे बॉईज. हॅलो 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 हॅलो. गणेश इलेवन आयोजित गंगा रोडची खासदार चषक आपण ही स्पर्धा पाहतोय. तर दोन संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचा कर्णधार आणि राजेबॉईज संघाचा कर्णधार आपण टॉस उडवण्यासाठी यायचे. चला शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि राजेबॉईज. शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज आमचे जितू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण या टॉस उडवण्यासाठी. यानंतरची मॅच असेल लुजर लुजर. शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष राजे बॉईज या दोन संघामध्ये. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचा कर्णधार उपस्थित झाला. नक्कीच शहापूर तालुक्यामध्ये सर्वप्रथम या खाडीच्या मैदानाचा विचार केला तर भरपूर वर्ष सांभाळची जी भूमिका जी पार पाडली असे आमचे जितू दादा, सर्वांचे आवडता आवाज मात्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल. टीम राजेबॉईज संघ जर कर्णधार उपस्थित नाही राहिला समोरच्या संघाला टॉच विन दिला जाईल. समोरच्या संघाला डायरेक्ट टॉच विन दिला जाईल. टीम राजेबॉईज राजेबॉईज शहापूर संघ. राजेबॉईज हॅलो हॅलो हॅलो. राजेबॉईज संघाचा कर्णधार या ठिकाणी हॅलो हॅलो मान्यवर उपस्थित आहेत. संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित आहे. समोरचा संघ राजेबॉईज संघ जर आता अनुपस्थित राहिला तर राजेबॉईज संघाला समोरचा संघ शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला टॉच विन दिला जाईल. राजेबॉईज संघाचा कर्णधार हॅलो हॅलो. मॅचला सुरुवात होत आहे. राजेबॉईज संघाचा कर्णधार प्लीज आय रिक्वेस्ट यू. धन्यवाद सर. एक मिनिट थांबवायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे कॅमेरा इकडे फिरवा. या ठिकाणी जितू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचं कौल केलं जाईल. दोन संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. राजेबॉईज संघाचा कर्णधार हेमंत सोकांडे आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचा कर्णधार शुभम. नक्कीच या ठिकाणी टॉच उडवला जातोय. कॉल असेल राजेबॉईज संघाचा. हेड आणि टेल आलेला आहे. सर्वप्रथम जास्त विचारणार नाहीये. नाणेफेकीचा कौल जिंकला डिसिजन काय असेल फिल्डिंग करू पहिले. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. जाऊया या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. टॉस्क बॉक्स कक्षामध्ये न्यूज आले. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू फैजल. ओह इनफिल्डला भेदून चाललाय चेंडू. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये
चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची रेस सुरू होती. इथे मात्र चेंडू विजय होतोय. चेंडू निघून चाललाय भरधाव वेगाने प्रेक्षक राजांच्या भेटीला. प्रेक्षकांची मनं हेच आम्ही त्याचं रतन आणि सोनं. थँक्यू. या ठिकाणी मात्र फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. अप्रतिम असा झेल टिपलाय. पहिला गडी बाद होतो सूरजच्या रूपामध्ये. NP स्पोर्ट शहापूर संघाला लागलेला पहिला धक्का. नक्कीच या ठिकाणी विचार केला 38 धावा करायचे जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये. आपण जोडी पाहत आहोत मुसा अँड सूरज. ही जोडी आपण NP स्पोर्ट शहापूर संघाची पाहिली. नक्कीच या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला स्कोर बोर्डवर 4 धावा आणि 4 वर लागलेला हा धक्का क्रमांक पहिला. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी नन्नू. नक्कीच माजी सरपंच चेरपोली गावचे या ठिकाणी उपस्थित आहे. जगदीजी पवार साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी अप्रतिम चेंडू, यारकर चेंडू होता, मात्र सन्मान दिलाय चेंडूवर या ठिकाणी नन्नू याने. तसेच बॉशेट अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण या मुख्य मंचावरून असं नसतं वा. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता. खूपच सुरेख असा फटका सजवलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुलचा फटका पाहायला भेटतोय. नन्नूच्या बॅटमधून आलेला हा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला 6 धावांसाठी षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या स्कोअर बोर्डवर विचार केला तर 10 धावा NP स्पोर्ट शहापूर संघाच्या बातोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून ही मॅच चालू आहे. क्लासिक इगतपुरी विपक्ष NP स्पोर्ट्स ए. आपण या दोन संघामध्ये मॅच पाहतोय. दोन्ही संघ मात्र या स्पर्धेमध्ये एक एक मॅच जिंकले आणि आता मात्र विनर ही मॅच पाहतो. त्यानंतर जे संघ या संघांची दोन हात करताना मात्र हारलेले आहेत, म्हणजे शिवम स्पोर्ट गेरसे असेल, NP स्पोर्ट शहापूरची पहिली मॅच हरला. त्यानंतर राजे बॉईज जो मात्र इगतपुरी संघाची मॅच हरला. त्यांच्यामध्ये मॅच होईल. नक्कीच लुजर ती मॅच असेल. नाणेफेकीचा कौल त्या मॅचचा झालेला आहे. पण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळाला 4 धावांसाठी चौकार जो मात्र नन्नूच्या बाटमधून आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 14 धावा स्कोअरवर पाहतोय. कंपल्सरी या ठिकाणी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचे नियम आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय 12 नंबर म्हणजे त्यांचा लकी नंबर असे आमचे जगदीशदादा पवार यांचं आगमन होतं या खासदार चषक मध्ये. आपलं सहर्ष स्वागतम सुस्वागतम. नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेटची आवड आणि या ठिकाणी जेव्हा क्रिकेटची स्पर्धा ठेवली जाते तेव्हा या ठिकाणी अर्जुन मात्र या स्पर्धेमध्ये येत असतात. आमचे लकी नंबर 12 नंबरचे त्यांचा लकी नंबर आहे असे आमचे जगदीशदादा पवार या ठिकाणी उपस्थित. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्यात आणि आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकेल. धावा थोड्याशा कमी आहेत पण लो स्कोर मॅच हाय स्कोरिंग आपण करू शकतो. ही क्षमता पाहिजे गोलंदाजांमध्ये आणि या ठिकाणी ती क्षमता होती राहुल मध्ये. त्याने लावली होती चाऊल, बॅटीची काढायला लागली होती. एसटी रक्षकाकडून झालेली चुकी परिणाम मैदानाच्या आतमध्ये झेल छूटा और गेंदबाज का थोड़ा सा दिल टूटा. डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धाव.
एक धाव एका धावने मात्र स्ट्राईक रोटेट होईल आणि संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 15 धावा पाहायला भेटतात. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटीतून एक षटकार एक चौकार आला तोच नन्नू. पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होईल. राहुल याच्या षटका दिला. दुसरा चेंडू असेल नन्नूसाठी. हा चेंडू फुल टॉस होता, फुल टॉल वसूल केला नन्नूच्या बॅटमधून आलेला हा 9+4. हा 5 5 धावा ऍड केले जातील. चौकार आला. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 आणि तो 6 आहे की चौकार आहे हे पूर्ण चेक केलं जाईल. ETC लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य कॅच केलंय आणि ते मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. मॅच बॉल आलेला आहे सर, मॅच बॉल घ्या. सर्वप्रथम या ठिकाणी चेक केला जातोय का हा चौकार आहे, म्हणजेच 5 धावा ऍड केल्या जातील आणि 5 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. 20 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी स्विंग अँड मिस. पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी. आता मात्र थोडासा बॅक फुटवर राहिला, फ्रंट फुटवर मारण्याच्या नादामध्ये हा परफेक्ट मिडल ऑफ चेंडू झाला नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू जाऊन अडवला, म्हणजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा नन्नू. आता मात्र नन्नू की दांडी गुल त्रिफळाचित केला. नन्नू याला बाद करण्यामध्ये सक्सेसफुल ठरला राहुल, कारण की त्याला लागली होती ही चाऊल. राहुल मात्र एक ऑलराऊंडर खेळाडू आहे या संघाचा. ज्यावेळेस फलंदाजी करतो, सलामीला येतो, त्याच्या बॅटीतून चांगले चांगले फटके पाहायला भेटतात. ज्यावेळेस फिल्डिंगला जातो चांगली फिल्डिंग करतोय आणि गोलंदाजीसाठी येतोय त्यावेळेस आपल्या जो हातामध्ये जी मनगटामध्ये ताकद आहे, आपल्या बोटांचा पुरेपूर वापर करतोय. चेंडू आतमध्ये वळवतोय, चेंडू बाहेर आणतोय, चेंडू यॉर्कर टाकतोय. धावसंख्येचा विचार केला, स्कोरबोर्डवर धावा तिथे स्थिरवलेल्या धावसंख्या झाल्या 20 धावा. वीस धावा झाल्यात आणि आता 20 चेंडू बाकी आहेत आणि 20 चेंडू मध्ये करायचे 18 धावा. पुढील फलंदाज रुपेश मेजर, मॅन फ्रॉम चेरवली. नक्कीच पोलीस आहेत, पोलीस याच्यामध्ये कार्य करत आहेत. एक पोलीस रक्षक नक्कीच आपल्यासाठी चांगले असतात. पाहूया या ठिकाणी रुपेश मेजर. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, फलंदाजाला समजला नाहीये. आता क्रिकेटचा विचार केला तर गोलंदाज मात्र पूर्ण अभ्यास करतात, फलंदाजांचं टान्स चेक करतात, कसा स्टँडिंग मुवमेंट कशी आहे आणि चेंडू ऐन मुवमेंटला ज्यावेळेस धावत पळत जाऊन तो चेंडू रिलीज करताना ऐन मुवमेंटला चेंडू बदलतात. 4 चेंडू निर्धाव टाकलेत, पहिला नो येऊन सुद्धा. पुढचा चेंडू खूपच सुरेख असा फटका सजवलाय, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवला जातोय तत्पुरता. एक धाव कंप्लीट केलं, एका धावाने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर विचार केला. हा षटक कंप्लीट झाला. 2 षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवर धावा 21 धावा आणि आता समीकरण असेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 17. मिलेगा किसको खतरा, क्योंकि हो गए करने के अभी 17. 18 में 17.
पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. थोडस तो ज्ञान सर्वांना देईल. नाव त्याचं ज्ञानदीप. बघा क्लासिक इगतपुरी संघाचा विचार केला, एक पाहायला गेलं तर ज्यांनी पहिली मॅच मध्ये 3 षटकार मारले तो विजयची चाहूल लावून देतो तो विजय. आणि एक राहुल, त्याला भरपूर चाहूल. आणि आता हा ज्ञानदीप. पाहूया रुपेश टू ज्ञानदीप. पहिला चेंडू या ठिकाणी विचार केला तर नक्कीच ऑफसाइड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी फिरत आहेत. शाहरुख खानची अदा करत आहेत. चेंडू वाईट आहे. वाईट चेंडू पाहायला मिळाला. अठरा मध्ये 17ची गरज असताना पहिला वाईट आल्यानंतर 16ची गरज आहे. 18 चेंडू. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल फटका या ठिकाणी रुपेशच्या बॅटमधून आलेला. धावसंख्या मात्र या ठिकाणी षटकाराने 6 वाढली. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 28 धावा. हमजा मात्र चांगली मात्र या ठिकाणी स्कोररची भूमिका पार पाडत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसलेला आहे. खेळाडू या ठिकाणी मात्र कुठली चुकी करणार नाहीये आणि या ठिकाणी झेल प्राप्त करतोय. फलंदाज आता बाद होतोय. रुपेश बाद झाला. एक षटकार त्याच्या बॅटीतून आला, तो बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. मयूर. पुढचा चेंडू मयूर साठी. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला घात उडवलेला आहे. चेंडू कुठे लँड होते पाहूया. या ठिकाणी नक्कीच एफर्ट सुरेख होतं पण चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर धावसंख्या मात्र 34. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. नक्कीच यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन संघाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि राजेबॉय संघाला मात्र फलंदाजीसाठी इन ऍक्शन मध्ये पुढची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झालेत आणि मात्र त्यांच्या अस्तित्वाची लढाई असेल. स्ट्राईक एंडवर मुसा पाहतो आपण. हा चेंडू आकाशालगत मात्र उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गर 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 फिरला. चेंडू मात्र निघून गेला. 1 बाउन्स. चौकार. आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम एनपी स्पोर्ट शहापूर संघाने आणि नक्कीच लगातारच्या 2 मॅचेस जिंकून टॉपवर राहिला. एनपी स्पोर्ट शहापूर जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. तर यानंतर मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल दोन संघाच्या माध्यमातून. एका साईडला संघ असेल राजे बॉईज तर एका साईडला संघ असेल शिवम स्पोर्ट्स गेरसे. आणि ही मॅच झाली एनपी स्पोर्ट शहापूर आणि त्याच्या अगेन्स्ट क्लासिक इगतपुरी. या संघामध्ये एनपी स्पोर्ट शहापूर संघाने जिंकली मॅच आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देऊया. लो स्कोरिंग मॅच होती. खेळाडू असेल मॅन फॉर्म असंगाव खेळाडू आहे आणि के ठरतोय मॅन ऑफ द मॅच. कारण की मित्रांनो लो स्कोरिंग मॅचेस असतात तेव्हा मात्र जास्तीत जास्त फोकस केला जातोय गोलंदाजांवर आणि 2 षटक टाकलं फक्त 8च धावा दिल्या असं खेळाडू आहे. अनिकेत आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.